नमस्कार, मी विशाल पाटील। कोणताही समाज जसा वेळेनुसार बदलतो तशीच आपल्या मनाची धारणाही बदलत जाते। आधीच्या काळामध्ये संवादासाठी पत्र, फोन तसंच प्रत्यक्ष भेट हेच साधन होतं। तेव्हाच्या काळातील लोकांच्या मतानुसार समाजावर आणि व्यक्तीवरती नियंत्रण ठेवणं सोपं होतं। मात्र आजचा काळ हा डिजिटल क्रांतीचा आहे। सोशल मीडिया हा तरुणाईचा नवा माध्यम, आवाज आणि ओळख बनलेला आहे। अगदी जीवनाचा अविभाज्य भाग म्हटला तरी देखील हरकत नाही। आणि त्यामुळे नेपाळ सरकारने जेव्हा काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती बंदी घातली तेव्हा त्याचा काय उद्रेक होऊ शकतो ते तर आपण बातम्यांमधून पाहतोच आहोत। सोशल मीडिया हा आजच्या तरुणाईसाठी जगण्याचा, मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबियांशी जोडलेले धागा आहे आणि त्याला अचानक तोडल्यावर त्यांच्या मनात एक नवी आग पेटली, ज्यानं नेपाळमध्ये आंदोलनाला आकार दिला। आता हे समजून घेणं गरजेचं आहे की सरकारला नियम आणि समाजाची सुरक्षितता पाहावी लागते, तर लोकांना मोकळेपणा आणि अभिव्यक्तीची गरज भासते। त्यामुळे हे संतुलन राखणं महत्त्वाचं आहे, ज्यामुळे समाज शांत आणि समृद्ध राहू शकतो। नेपाळ सरकार हेच संतुलन राखण्यामध्ये अपयशी ठरलं का? आणखी कोणती कारणं आहेत नेपाळमध्ये हिंसा होण्याची, यावर तर आपण चर्चा करणार आहोतच। सोबतच भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडलेली असून देशाला नवे उपराष्ट्रपती मिळाले आहेत। या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची मतं फुटली असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। त्यावरही आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडलेली असून त्याचा निकाल समोर आलेला आहे। एनडीएच्या सीपी राधाकृष्णन यांचा या निवडणुकीमध्ये विजय झालेला असून इंडिया आघाडीची मतं फुटली आहेत। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जुलैमध्ये अचानकपणे राजीनामा दिला। प्रकृतीच्या कारणास्तव आपण पद सोडत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर उपराष्ट्रपतींची खुर्ची रिकामी होती। अखेर 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आणि त्याप्रमाणे आज 10 वाजता निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली। एनडीएचे सीपी राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळाली। मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पहिलं मतदान केलं आणि त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या खासदारांनी मतदान केलं। मतदानानंतर मोदी संसदेतून रवाना झाले, तर बीजेडी, बीआरएस आणि एसएडीनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला होता। तसं पाहायला गेलं तर उपराष्ट्रपतींची निवडणूक ही राष्ट्रपती निवडणुकीपेक्षा थोडी वेगळी असते। राष्ट्रपती निवडणुकीमध्ये खासदारांसोबतच राज्य विधानसभांचे सदस्यही मतदान करतात, तर उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये फक्त खासदारच मतदान करत असतात। यावेळी एकूण 781 खासदार मतदान करण्यास पात्र होते। या निवडणुकीचा निकाल नुकताच समोर आलेला आहे। हा निकाल नेमकं काय सांगतोय त्यावर आपण एक नजर टाकूया। तर एकंदरीतच निकालावरती जर आपण लक्ष टाकलं तर मुख्य लढत उपराष्ट्रपती पदासाठी ज्यांच्यामध्ये होती ते 2 कॅन्डिडेट्स आपण यावेळेला पाहतोय। यापैकी उपराष्ट्रपती पदाचा निकाल ज्यावेळेला लागला, सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं मिळालेली आहेत, तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार यांना केवळ 300 मतं मिळाल्याचं आपल्याला समोर पाहायला मिळतंय। तर निकालाआधी उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी संसदेमध्ये पक्षीय बलाबल नेमकं काय होतं याची देखील आकडेवारी आपण समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर पक्षीय बलाबल नेमकं काय सांगतंय त्यावर एक नजर टाकूया। तर संसदेतील बलाबल नेमकं कसं होतं? बहुमताचा आकडा हा 391 होता। लोकसभेचे एकूण खासदार, एक जागा त्या ठिकाणी खरं तर रिक्त आहे, त्यामुळे 542, 6 जागा रिक्त असलेले खासदार जे आहेत राज्यसभेचे त्याची एकूण आकडेवारी 239, एकूण खासदार हे 781 होते। 781 पैकी झालेल्या मतदानानंतर नेमकं काय घडलं त्यावरती तर आपण चर्चा करणार आहोतच। संसदेतील बलाबल पाहिल्यानंतर संसदेतील सध्याची स्थिती काय आहे? बहुमतापेक्षा 31 अधिक त्या ठिकाणी एनडीएला 422
त्याचबरोबर इंडियाला 319 खासदार आहेत, बहुमतासाठी 72 त्या ठिकाणी कमी आहेत, तर बहुमतासाठी 31 अधिक असल्याचं एनडीएकडे आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे आणि इतर जे आहेत त्यांची संख्या आहे एकूण 40 खासदार. एकूणच काय तर आधीच एनडीएकडे बहुमतापेक्षा जास्त मतं होती, त्यात आणखी मतांची भर पडल्यानं इंडिया आघाडीची मतं फुटल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आता अधिक वेळ वाया न घालवता थेट आपण चर्चेकडे वळतो आहोत आणि त्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर यांना, काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आणि विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव डॉक्टर अनंत कळसे देखील आपल्या सोबत आहे. थेट आपण यावेळेला चर्चेकडे वळूयात आणि अगदी सुरुवातीला अनंत कळसे, मला आपल्याकडून जाणून घ्यायचंय ज्या प्रकारचा निकाल अगदी काही क्षणांपूर्वी लागलेला जो आपण महाराष्ट्रासमोर यावेळेला दाखवतोय, कशा प्रकारे मतं देण्यात आलेली आहेत असं वाटतं आणि कुठेतरी क्रॉस वोटिंगचा मुद्दा गाजेल असं वाटत असतानाच दुसरीकडे वाढलेली मतांची संख्या नेमके काय निर्देश दाखवताना दिसते अनंतजी? नाही, वाढलेली मताची संख्याच आपल्याला क्रॉस वोटिंग कडे कल दर्शवतो. बरं. कारण एनडीएच्या मतापेक्षा त्यांना आताच आपण सांगितल्याप्रमाणे जास्त मतं पडलेली आहे आणि इंडिया आघाडीला त्यांच्या स्ट्रेंथपेक्षा कमी मतं पडली. आता एक्झॅक्टली फिगर आपण आताच सांगितलेलं आहे. त्यामुळे हे निश्चितच क्रॉस वोटिंग आहे आणि हे जे मतदान होतं हे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट आणि हे गोपनीय मतदान असतं आणि यामध्ये कोटा वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि यामध्ये आपल्याला प्रेफरन्स द्यावे लागतात. मतपत्रिका असते आणि मतपत्रिकेवर 1-2 असे क्रमांक लिहावे लागतात आणि ज्या मतपत्रिकेवर क्रमांक लिहिलेले आहेत त्याच मतपत्रिका व्हॅलिड धरल्या जातात आणि यामध्ये एक स्पष्ट आहे की ज्याला सर्वात जास्त मतं पडलेली आहे तो जो उमेदवार तो निवडून येतो हे घोषित केलं जातं. त्यामुळे यामध्ये निश्चित क्रॉस वोटिंग निश्चित झालेलं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे, क्रॉस वोटिंग झाल्याचं आपण एका बाजूला म्हणतायत. काँग्रेस प्रवक्ते बालाजी गाडे, आपल्याकडे मी येईल. आत्ताची आकडेवारी जी स्पष्टपणे सांगताना दिसतीये की एका बाजूला एनडीएला घवघवीत यश मिळालेलं आहे, उपराष्ट्रपती पदावरती अखेर CP राधाकृष्णन यांची वर्णी लागलेली आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना केवळ 300 मतं त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित होतो की एका बाजूला इंडिया आघाडीमध्ये अजूनही मतमतांतर आहेत का? इंडिया आघाडी तितकी मजबूत राहिलेली आहे का? कारण त्याचा थेट परिणाम हा यावेळेला उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकांमध्ये निकालांमध्ये पाहायला मिळतोय. बालाजी गाडे, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की देशामध्ये जे पक्षीय बलाबल आहे, तर ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे संख्याबळ अधिक आहे त्यांचाच या निवडणुकांमध्ये विजय होतो. पण या निवडणुकीचं खासियत अशी आहे पाटील सर की यामध्ये विरोधी पक्ष हा युनायटेड होता, काँग्रेस असेल किंवा इंडिया आघाडी असेल. यामध्ये मूळ महत्वाचा विषय असा आहे की मतं फुटली काय नाही त्यावरती इंडिया आघाडीचे प्रमुख नेते भेटतील आणि त्या संदर्भाने सर्व चौकशी करतील. पण मला महत्वाचा विषय असा सांगायचा आहे की या देशामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुकांमध्ये मतांचं राजकारण आणि दहशत निर्माण केली जाते, यात जो सुरुवातीला तुम्ही प्रास्तावनेत विषय सांगितला की बिजू जनता दल आणि शिरोमणी अकाली दल आणि बीआरएस ठीक आहे, नौका पक्ष आहे, पण बिजू जनता दल आणि शिरोमणी अकाली दल हे 1996-98 पासून एनडीएच्या सोबत राहिलेले लोक आहेत. पण यांनी या निवडणुकीपासून पाठ फिरवली. यामध्येच एनडीएचा कुठंतरी एकंदरीतरित्या या देशातील लोकशाहीवरचा आणि पक्षावरचं जे पकड आहे ती ढिली पडत आहे. मग यामध्ये हा प्रश्न कोणाला विचारला पाहिजे पाटील सर? हा प्रश्न विचारला पाहिजे बिजू जनता दल किंवा शिरोमणी अकाली दलाला नाही, तर तो अमित शहांना विचारला पाहिजे. ह्या लोकांनी तटस्थ राहण्याचं ठरवलं, यांना विरोधाकडे जायचं असताना किंवा तुमच्या विरोधी उमेदवारांना मतदान करायचं होतं का आणि करायचं असेल तर तुम्ही त्यांना धमकावलं का? कारण या देशामध्ये आपल्या बाजूनं मतदान मिळवण्यासाठी मोदी आणि अमित शहाच्या नेतृत्वामध्ये कशा पद्धतीनं मतदारांना घाबरवलं जातं, सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा केला जातो हे आपण वोट चोरीपासून ते प्रत्येक निवडणुकांमध्ये पाहिलं आहे. पण यामध्ये इंडिया आघाडी युनायटेड होती, एकत्रित होती, विरोधी पक्षांचं एकत्रित पण दिसलं आणि संख्याबळ त्यांच्याकडे होतं. त्यांचं अभिनंदन आहे. देशाच्या नव्या उपराष्ट्रपतीपदी CP राधाकृष्णन यांचं निवड झालेली आहे. आम्ही आमच्या वतीनं देशाच्या लोकशाहीच्या या बळकटीकरणासाठी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी निपक्षपातीपणे, ते आता कोणत्याही पक्षाचे नाहीयेत,
ते देशाचे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांचं अभिनंदन केल्याच्या नंतर या सगळ्या निवडणुकीमध्ये ज्यांच्यामुळे ही निवडणूक झाली ते जगदीश धनखडजी या पिक्चर मध्ये कुठेही दिसले नाहीयेत. ते नेमके कुठे आहेत याचं भारतीय जनता पक्षानं उत्तर दिलं पाहिजे. ते गायब आहेत. देशाच्या दुसऱ्या पदावरती असलेला महत्वाचा व्यक्ती आज अचानकरित्या राजीनामा येतो. त्याचं नोटिफिकेशन कोण काढतं? गृह मंत्रालय काढतं. राष्ट्रपती किंवा राष्ट्रभवनाकडनं काही येत नाही. गृह मंत्रालय त्याचं नोटिफिकेशन काढतं. आणि आपला मुद्दा लक्षात आला. याचं उत्तर मी गणेश खणकर यांच्याकडून घेईल. गणेशजी, एका बाजूला सीपी राधाकृष्णन बोला 30 सेकंदात. तर एवढ्या मोठ्या पदावरचा व्यक्ती नेमका गायब होतो. मग नेमके कुठं आहेत हे देशाला कळत नाही. सरपंच गायब झाला तर राजीनामा का दिला हे कळतं. देशाचे उपराष्ट्रपती कुठे आहेत याचं उत्तर भाजपने दिलं पाहिजे. बरोबर आहे. भाजपकडून आपण या संदर्भातलं उत्तर घेऊयात. गणेशजी, अखेर निवडणुकीचा निकाल समोर आलेला अगदी काही क्षणांपूर्वी आणि सगळ्यात पहिली चर्चा आपण या महत्वाच्या मुद्द्यावरती करतोय. एका बाजूला क्रॉस वोटिंगचा आरोप होताना दिसतोय, तर दुसरीकडे इंडिया आघाडी जी आहे त्यांच्यामध्येच कुठेतरी बेबनाव झालेला आहे का? ज्या प्रकारे बालाजी गाडे यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले की प्रत्येक निवडणूक जिंकून येण्यासाठी मतदारांवरती थेटपणे वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर केला जातो. याही निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा आपल्यावरती हाच आरोप होताना दिसतोय. गणेश खणकर, उत्तर हवंय. मला काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं एका बाबतीत अभिनंदन करायचं आहे. त्यांनी पराभव तर स्वीकारला, पण पराभव स्वीकारताना द्राक्षे आंबट असतात अशी जी मराठीची म्हण आहे त्याचा प्रत्यंतर त्यांनी इकडे सुद्धा आणून दिला. आता किमान आजचं मतदान हे काय हॅकबिक झालं असं काही म्हणाले, मी चर्चेत थोडं उशिरा आलो, तर असं काही म्हणाले असेल तर मी काय ऐकलेलं नाही. असं आहे, त्यांनी नशीब आमचं म्हणजे हे भारताच्या लोकशाहीचे नशीब आहे. असं आहे की जी मतं इंडिया आघाडीकडे होती त्यापेक्षा त्यांना कमी मतदान झालंय. आता ते मतदान कमी झालंय यामध्ये आम्ही कोणाला धमकावलं का ते काय झालं हे ते अधिक विस्तृतपणे सांगू शकतील. बरं, त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की काही जणांनी या निवडणुकीकडे तटस्थपणे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांची माहिती कमी आहे. बिजू जनता दल हे 1999 पासून आमच्या सोबत येण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी फारकत घेतली, तरी लोकसभे मात्र ते कायम आमच्या सोबत राहिले. त्यांना माहिती नसेल तर त्यांनी त्याची माहिती करून घ्यावी. विधानसभेमध्ये त्यांची आमची युती तुटली, ते निवडणुका जिंकत होते, त्या ठिकाणी लोकशाही जिवंत होती, त्यांचा मुख्यमंत्री व्हायचा. बघा, या निवडणुकीमध्ये एक महत्वाचा विषय ज्याची चर्चा केली गेली, एक तर त्यांनी ज्यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली होती त्यांच्या संदर्भामध्ये बरीच चर्चा या निवडणुकीच्या दरम्यान झाली. त्याच वेळेला सीपी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते, त्यांची पार्श्वभूमी, ते तामिळनाडूतले होते, त्यांनी कशा परिस्थितीमध्ये आपला प्रवास राजकीय केला किंवा त्यांनी काय काय केलं या संदर्भातही बरीच चर्चा झाली. पण काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाबतीत त्यांची विचारधारा काय, त्यांनी आजपर्यंत काय काय केलंय याच्या संदर्भात विस्तृत चर्चा झाली. विशालजी, एक विषय बघा यावेळेला चर्चेला आला नाही म्हणजे तो आश्चर्याचा. चुकून जर का कुठल्या कोर्टातले जर का एखादे न्यायाधीश आमचे उमेदवार असते तर काँग्रेसने ज्या पद्धतीनं अखंड तांडव केलं असतं, प्रचार केला असता की जे आम्ही म्हणत होतो ते बरोबर आहे, या देशामध्ये लोकशाही जिवंत नाही, की न्याय व्यवस्था हे ते. पण ज्या वेळेला काँग्रेसने माजी निवृत्त न्यायाधीशांना उमेदवार केलं त्यावेळी मात्र सगळं बरोबर होतं, त्यात काही चुकीचं घडलं नाही. हे बघा कसंही असतं, आज त्यांनी कबूल करायला पाहिजे ना की बा आपली मतं काही फुटली, आपली आघाडी ही आता एक संघ नाहीये. बरं, दुसरी बाब, बाकी निवडणुकांमध्ये जे काही नियम असतात किंवा ज्या पद्धतीनं होतं तसं इथे व्हीप आणि हे सगळे या निवडणुकीमध्ये त्याची पद्धत वेगळी असते. म्हणून या निवडणुकीत कधी कधी गमतीनं म्हटलं जातं की अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करण्याची ही निवडणूक आहे. हे कदाचित काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी समजून घ्यावं. आणि माझी एवढीच विनंती आहे सरते, शेवटी या देशातलं वातावरण बदलत आहे. या देशातल्या राजकीय पक्षांची आता बघण्याची भूमिका हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे. त्याचंच हे द्योतक आहे की उलट हे सगळं करत असताना तुम्ही एवढे आमच्यावर आरोप केले तर त्यावेळेला किमान तुमची मतं एक संघ राहण्याची गरज होती, ती सुद्धा राहिली नाही. त्या राहुल गांधींच्या यात्रेचा हा परिणाम आहे का हे तुम्ही स्वीकारा, माझे एवढंच म्हणणं आहे. बरं, ते स्वीकारलं जाईल का? बालाजी गाडे, एका बाजूला इंडिया आघाडी,
त्यातल्या मजबूतीवरती प्रश्न उपस्थित झालेले आहेत, तर दुसरीकडे आपण जसं म्हणालात की अगदी CP राधाकृष्णन यांच्या निवडीवरती एका बाजूला आपण अभिनंदनही करतात, मात्र निवड प्रक्रियेवरती आपण काही प्रश्न उपस्थित केल्याचं दिसून येत आहे. मात्र आपलेच असलेले मित्रपक्ष यांना एकसंध ठेवण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय का, याचं आत्मचिंतन करण्याची पुन्हा एकदा इंडिया आघाडीवरती वेळ आलेली आहे का? बालाजी गाडे. निश्चित पद्धतीने इंडिया आघाडी मित्र पक्षांना आणि विरोधी पक्षातील खासदारांना एकत्र ठेवण्यामध्ये कुठेही कमी पडत नाहीये. या उलट ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये एनडीएचं जे काही चाललेलं होतं, म्हणजे आजचा सकाळच्या नाश्ता आणि चहा पाण्यापासून, तर त्यांनाच त्यांच्या खासदारांवरती विश्वास नव्हता. त्यांना ही गॅरंटी नव्हती की आपली मतं फुटतील का. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीवरती, प्रत्येक खासदारावरती माणसं नियुक्त करून त्यांना धमक्यांसह याचाही वापर 100% झाला असेल, ज्या पद्धतीने नेहमी भारतीय जनता पक्ष करतो ते करून त्यांना ह्या पद्धतीनं करावं लागलेलं आहे किंवा हा निकाल आणावा लागलेला आहे. आणि आताही गणेश खणकर साहेबांनी हे उत्तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिलं नाही की देशाचे ज्यांच्यामुळे ही निवडणूक झाली, ज्यांच्या राजीनाम्यामुळं, ते धनखडजी नेमके आहेत कुठं, ते देशामध्ये गायब आहेत, ते नेमके आहेत कुठं, हा देशातील लोकशाहीतल्या प्रत्येक नागरिकाला पडलेला हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर द्यायला भारतीय जनता पक्ष तयार नाहीये. कारण ही मोठी घटना आहे. देशाचे उपराष्ट्रपती कुठे आहेत? त्याचबरोबर आपण जे म्हणालात की खनकरजी म्हणाले की हे राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे झालं का. राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे तर भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही वोट चोर आहोत हे त्यांना सुद्धा वाटायला लागलेलं आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे की हे वोट चोरी करून निवडून आलेले आहेत, मतांमध्ये घोटाळा करून निवडून आलेले आहेत. त्यामुळं गणेश खनकरजी, तुमच्या पक्षाची आणि तुमच्या सर्वोच्च नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, म्हणून सरळ उत्तर देण्याची तुमची हिंमत नाहीये. आणि या देशाचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एखादा सेल किंवा विंग असल्यासारखं काम करतोय. तो या देशाच्या लोकशाहीला उत्तरदेह किंवा जबाबदेह किंवा बांधील नाही, तर तो भाजपला बांधील झालेला आहे. आणि या लोकशाहीची हत्या करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि येणाऱ्या कालखंडातल्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही दाखवून देऊ की यांनी कशा प्रकारे निवडणुकांमध्ये घोटाळे केलेले आहेत. बरोबर. निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा घोटाळा झाल्याचा आरोप एका बाजूला इंडिया आघाडी करताना दिसते, तर दुसरीकडे मात्र भाजपनं आपण कशा प्रकारे विजय मिळवला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणेश खणकर, मला आपल्याकडून उत्तर खरोखर अपेक्षित आहे की जगदीप धनखड जे आहेत ते एवढ्या मोठ्या प्रोसेसमध्ये नेमके आहेत कुठे, जो आता काँग्रेसच्या बालाजी गाडे यांनी प्रश्न उपस्थित केलेला, त्याचं उत्तर तर मी घेणार आहे. मात्र तत्पूर्वी विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव डॉक्टर अनंत कळसे यांच्याकडून या उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीचे आलेले निकाल मला आकडेवारी याची समजावून घ्यायची आहे की कोण तटस्थ राहतं, कोण त्या ठिकाणी मतदान करत नाही, कुठे क्रॉस वोटिंगची शंका उपस्थित होते. आत्ताची आकडेवारी महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व प्रेक्षकांना समजावून सांगाल अनंत सर. यामध्ये ही जी प्रक्रिया आहे, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट, ही अत्यंत एक अभिनव अशी निवडणूक प्रक्रिया आहे. आपण जनरल इलेक्शनला फर्स्ट पास्ट पोस्ट म्हणजे ज्याला सर्वात जास्त मतं मिळतील तो आपण घोषित करतो. पण या प्रक्रियेमध्ये इव्हन मायनॉरिटी रिप्रेझेंटेशन म्हणजे अल्पसंख्याक एखादा गट जरी असला तरी त्याला रिप्रेझेंटेशन मिळू शकते. कारण विधान परिषदेच्या बऱ्याचशा इलेक्शन केल्या, त्यामध्ये एखाद्या पक्षाला कोटा जरी असला एक 23-24चा, तरी 17-18 मतं ज्या उमेदवाराला मिळतील तो सुद्धा शेवटच्या फेरीमध्ये निवडून येऊ शकतो. अशा प्रकारची वेगळी कार्यपद्धती आहे. आणि इथं अभ्यास करायचा तर फिनलँड या देशामध्ये म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन कार्यपद्धती आहे, तिथे सर्वप्रथम अंमलात आली. त्यानंतर संपूर्ण युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये या कार्यपद्धती ही विकसित झाली. आणि या विशेषतः विधान परिषद इलेक्शन, राज्यसभा इलेक्शन आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये ही कार्यपद्धती आपण भारतीय संविधानातील तरतुदीप्रमाणे अंमलात आणतो. यामध्ये उमेदवाराला जो मत इलेक्ट्रोल असतो, निवडणूक जे मतदार असतात त्याला प्रेफरन्सेस असतात. जेवढे कॅन्डिडेट तेवढे त्यांनी प्रेफरन्सेस टाकायचे, 1, 2, 3, 4 लाईक दिस ओनली. आणि हे सुद्धा प्रेफरन्सेस त्यांनी आकड्यामध्ये टाकायचे. 1, 2 असं म्हणजे लिहायचे नाही, अंकात लिहायचे नाही. आणि जर अंकात लिहिलं तर ते मत इनव्हॅलिड होतं. आणि यामध्ये एक कळत नाही तुम्ही कोणतं मत कोणाला देता, कारण तुम्हाला फक्त त्या कॅन्डिडेटच्या नावासमोर आकडा लिहायचा असतो 2 कॉलममध्ये. त्यामुळे या इलेक्शनमध्ये असं दिसतंय की पक्षाच्या स्ट्रेंथपेक्षा जर जास्त मतं एखाद्या उमेदवाराला पडली असेल तर निश्चितच इतर पक्षाची मतं फुटली गेलेली आहे. ती क्रॉस वोटिंग झालेलं आहे असं त्याच्यामध्ये स्पष्ट होतं. कारण आपल्याला मागे माहिती आहे, मागे राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये, विधान परिषदेच्या इलेक्शनमध्ये
मतं फुटलेली होती आणि स्पष्टपणे दिसत होतं आणि फुटलेलीच मतं पुढे फुटीला शिवसेनेमधल्या फुटीला कारणीभूत ठरली. हा सगळा इतिहास आहे. त्याप्रमाणे ही एक वेगळी कार्यपद्धती आहे आणि यामध्ये निश्चितच मी असं म्हणणार नाही कुठल्या राज्यातील मतं फुटली आहे किंवा कसं होईल ते काही स्पष्ट होत नाही. पण ही या कार्यपद्धतीमध्ये निश्चितच एनडीएला आता आता आपण जी आकडेवारी दिली त्याप्रमाणे 456 मतं सीपी राधाकृष्णन साहेबांना मिळालेली आहे. त्याचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे. त्यानंतर इंडिया आघाडीला एकंदर 781 मतं होते आणि 391 ह्याचं बहुमत होतं. पण बहुमतापेक्षा त्यांना 456 म्हणजे कितीतरी जास्त मतं पडलेली आहेत. तर यामधून हे सिद्ध होतं की पक्षांतर्गत ही मतं आणि ही राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या इलेक्शनला आता राज्यसभेत मतदान खुलं मतदान आहे. वोटिंग पद्धती खुली झालेली आहे. पण विधान परिषदेला अशा घटना या प्रत्येक इलेक्शनला घडतात आणि मताची फाटाफूट होते, क्रॉस वोटिंग होते आणि त्यामधून बरेचदा एक वेगळ्या प्रकारचे अनपेक्षित असे निकाल लागतात. अशी एक आगळीवेगळी अशी कार्यपद्धती आहे. आणि यामध्ये एक सांगायचं कोटा काढला जातो. पण या इलेक्शनमध्ये 2च उमेदवार असल्यामुळे कोटा काढण्याचा प्रश्नच नाहीये. कारण नंबर ऑफ व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या 2च होत्या. त्यामुळे त्याला मल्टिप्लाय करण्याचं किंवा डिवाइड करण्याचा काही प्रश्न नाही. बरोबर आहे अनंत सर, एकंदरीत प्रक्रिया तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र गणेश खणकर, कुठल्याही प्रकारची निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही इलेक्शन मोडमध्ये असतो असं भाजप सातत्यानं सांगते. तर दुसरीकडे विरोधकांनी प्रत्येक वेळेला केलेले आरोप त्याची उत्तरं देखील आपल्याला द्यावी लागत असतात. उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीच्या काळामध्ये देखील आलेल्या मतदानानंतर पुन्हा एकदा त्या आरोपांना तुम्हाला सामोरं जावं लागलंय. दुसरीकडे धनखड नेमके आहेत कुठे, हा जो बालाजी गाडे यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याचं उत्तर तुम्ही देणार आहात का गणेशजी? जरूर. म्हणजे विशालजी, कुठल्याही प्रश्नापासून दूर पळायचं नसतं. निश्चित. कसं आहे की आणि साधारणतः अशा विरोधी पक्षाची तो उत्तरं कधीच टाळायची नाही. त्यांना 10, 15, 20 वर्ष विरोधी पक्षात बसायचं आहे. बरं. असं आहे की जगदीप धनखड देशाचे उपराष्ट्रपती होते. त्यांनी राजीनामा दिला. ते सुरक्षित आहेत. ते कुठे राहायला गेले हे आपण 2-3 दिवसापूर्वी डिटेलमध्ये बघितलं असेल. चौटाला यांचं फार्म हाऊसवरती ते स्वतः शिफ्ट झाले. त्यांनी निवासस्थान निवडले आणि लवकरच ते जातील. आता नवीन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते. त्यामुळे नवीन उपराष्ट्रपती त्यांच्या घरात राहायला येतील. त्यामुळे त्यांनी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्या त्यांचं घर सोडलं आणि ते तिथनं निघून गेले. आता असं आहे की काँग्रेसला ते माहिती नाही की ते कुठे आहे. कारण काँग्रेसला अचानक कसा प्रश्न, म्हणजे ही तीच काँग्रेस आहे ज्या काँग्रेसने त्यांच्यावरती अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला होता. नीट आठवा. म्हणजे काँग्रेसचे जे काही इंडिया आघाडी जी राज्यसभेमध्ये आहे त्यापैकी बॅनर्जी नावाचे बंगालमधले खासदार हे कसे त्यांची नक्कल टिंगल टवाळी करत होते आणि नेमके राहुल गांधी त्यावेळेला काय करत होते हे अख्ख्या भारतानं बघितलं, जगाने बघितलं. आणि त्याच काँग्रेसचे प्रवक्ते आज आम्हाला प्रश्न विचारतात. अहो, ते सुरक्षित आहेत, व्यवस्थित आहेत आणि नियमानुसार माजी उपराष्ट्रपती पदांना जी काही व्यवस्था निवासाची दिलेली असते ती त्यांनाही दिली जाईल. त्यांचा पूर्ण मान सन्मान राखला जाईल. त्या बाबतीत तुम्ही अजिबात चिंता करू नका. ही काँग्रेस नाही आहे, ही भारतीय जनता पार्टी आहे. हेतू पुरस्सर आपल्याला विरोध करणाऱ्या व्यक्तींचं काँग्रेसने काय केलं हा पूर्ण इतिहास जगाला माहिती आहे. दुसरी बाब, आता असं आहे की विशालजी, ज्या वेळेला आपण ही चर्चा करत असतो ना, आपण लाईव्ह बसलेलो आहोत. महाराष्ट्रातली जनता ही चर्चा लाईव्ह बघत असते. नक्की. म्हणजे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की या महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय परंपरा आहे. आरोप करणं, विरोधी पक्षाची भूमिका मांडणं यात काहीही गैर नाहीये. पण तुमचा एखादा नेता दरवेळेला आरोप करतो आणि कोर्टामध्ये जाऊन माफी मागतो. त्याच आरोपाची तुम्ही रील आपण चर्चेमध्ये ओढायची, दुसऱ्याला वोट चोर बोलायचं, हे जरा काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी थांबावं अशी माझी विनंती आहे. अन्यथा म्हणजे कुठल्या कुठल्या विषयामध्ये, मग ते 2G पासून ते जिजाजी पर्यंत कोण कोण कुठे गुरफटलेलं, आम्ही तिथनं सुरुवात करू. चर्चा त्याच्यावरती चालेल. मला असं वाटतं की ज्या दिवशी ज्याची चर्चा असेल ना आपण त्यावर बोलावं, निश्चित करावेत आमच्या मूळ मुद्द्यावर त्यात काही गैर नाही. त्यामुळे माझे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी आपल्यालाही विनंती आहे विशालजी, नक्की चर्चा कशी चालवायची आपण ठरवा. निश्चितच आहे गणेशजी. एका बाजूला ज्यावेळेला निवडणूक प्रक्रियेवरती थेट प्रश्न उपस्थित केले गेले आणि त्यानंतर आलेला निकाल हा सर्वश्रुत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे इलेक्शन मोडमध्ये असलेल्या भाजपनं
पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या आपली व्यूहरचना रचलेली होती का? एकदम, म्हणजे तुम्ही बघत असाल ना, म्हणजे जे बालाजी गाडेंना समजलं नसेल तर ते स्पष्ट शब्दात सांगतो की या ठिकाणी तसं कळसे सरांनी सांगितलं की वोटिंग टाकत असताना काय काळजी घ्यावी लागते, कुठे टिकमार्क करावं लागतं, काय लिहावं लागतं. हे 2 दिवसाची आमची कार्यशाळा होती, त्याचं मॉक पोलिंग आम्ही करून घेतलं. काँग्रेसने सुद्धा ते केलं ना, आणि प्रत्येकाला तो अधिकारच आहे. आपले मतदान सुरक्षित राहावं, आपल्या कुठल्याही मतदाराचं मत वाया जाऊ नये म्हणून सगळेच पक्ष हे करतात. आम्ही सुद्धा ते केलं. आम्ही तर निवडणुकीला कायम तयार असतो. आता काँग्रेसला जर काही समजलं नसेल किंवा ते कसं करावं हे जर तुम्हाला कळलं नसेल ते तुमचं दुर्दैव आहे. आणि बरं का विशालजी, आज विषय नाही म्हणून सांगतो, बघा सारखं क्रॉस वोटिंग आणि हे सगळे प्रकार आहेत. असं आहे साहेब, 2019 साली आम्ही विरोधी पक्षात बसलो. आमचे 105 आमदार होते. 2.5 वर्षात आमचं कुठेही एकही क्रॉस वोटिंग झालं नसेल. त्यामुळे आरोप करताना आपण थोडे विचार करून करा ना. विरोधी पक्षात असून आमचे सगळे आमदार सुरक्षित राहिले, तुम्ही सत्तेवर होता तरी तुमचे आमदार फुटले. त्यामुळे आपण आरोप बरं, या फुटीचं नेमकं कारण काय? बालाजी गाडे उत्तर देतील. सर, मला सगळ्यात महत्वाचा विषय आता जे गणेश खणकरजी म्हणाले की आम्ही 2G स्पेक्ट्रम पासून काढू आणि मग तुम्हाला चर्चा करावी लागेल. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या करोडो लोकांच्या समोर मी त्यांना जाहीर आव्हान त्यांचं मी स्वीकारतोय. आणि गणेश खणकरजी, आपण वेळ ठिकाण किंवा जे काय असेल ते निवडावं. आपण मला तुमच्या सोबत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामधील नेत्यांच्या भ्रष्टाचारावरती जाहीर चर्चा करायला आवडेल. त्यावरती वेगळं डिबेट करूया. आज आपण उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि आलेला प्रश्न उपराष्ट्रपती पदावरती नाही, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणं खणकर साहेबांच्या गरजेचं होतं. हा, तर धनखड साहेबांच्या संदर्भानं जगदीश धनखड हे भारतीय जनता पक्षाचे उपराष्ट्रपती नव्हते. तर उपराष्ट्रपती हा कोणत्याही पक्षाचा प्राथमिक सदस्य देखील नसतो, हे अगोदर भाजपच्या प्रवक्त्यांनी समजून घ्यावं. ते देशाचे उपराष्ट्रपती होते. या ठिकाणावरती कळसे साहेब आहेत, ते त्यांना अधिक माझ्यापेक्षा नियमांचं मार्गदर्शन करतील. दुसरा मुद्दा असा आहे की मग देशाचे उपराष्ट्रपती, देशाच्या दुसऱ्या क्रमांकावरचे व्यक्ती असे अचानकरित्या गायब झाल्याच्या नंतर गणेश खणकर यांनी दिलेलं उत्तर हे निश्चितच समाधानकारक नाहीये. आणि या निवडणुकांमध्ये विजयाची पाठ थोपटून त्यांना घ्यायची असेल तर त्यांनी खुशाल घ्यावी. पण ही जी निवडणूक होती ती निवडणूक लोकशाही प्रक्रियेमध्ये पर्याय देणे आणि लोकशाहीसाठी उभं राहणे. खणकरजी पहिल्या बाईटमध्ये असे म्हणाले होते की रेड्डी यांची काय विचारधारा आहे, नेमके कुठल्या विचारधाराचे आहेत. मला त्यांना सांगायचं की कृपया थोडंसं आपण अभ्यास करावा. रेड्डी यांची विचारधारा लोकशाहीची, सामाजिक न्यायाची आणि या देशाच्या संविधानाला अभिप्रेत असलेले सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता टिकली पाहिजे या बाजूने त्यांनी आयुष्य घातलं. म्हणून काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीची हीच भूमिका होती की या देशामधले ही लोकशाहीची मूल्य टिकली पाहिजे आणि या देशातल्या माननीय पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना अपेक्षित नसलेली नावडती गोष्ट केली. म्हणून ज्या पद्धतीनं धनखड यांना राजीनामा द्यावा लागला आणि अचानकरित्या नाट्यमय प्रकारे जे काही घडलं ते इथून पुढे होऊ नये या भूमिकेतनं दोन लोकांना अभिप्रेत असलेलं नाही तर देशाच्या सामान्य लोकांना अभिप्रेत असलेला कारभार देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये झाली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची होती. पाटील सर, समारोप करतो माझ्या या बाईटचा. मला एवढंच सांगायचंय, याच भूमिकेतनं आम्ही यामध्ये उतरलो होतो. इथून पुढे देखील आम्ही लढत राहू. हा जो काही विजय होता तो लोकशाहीमध्ये अपेक्षित होता. त्यांना ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यांना होणार आहे. पण याच्यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 22-25 वर्षापासून 27 वर्षापासून सोबत असलेला बिजू जनता दल आणि शिरोमणी अकाली दल आज यांच्यासोबत आला नाही, तटस्थपणे उभा राहिला. याचाच अर्थ सगळं काही आलबेल नाहीये हे स्पष्ट दिसतंय. आणि मोदीजींच्या आणि अमित शहांच्या आरेरावीला आणि एकाधिकारशाहीला एनडीएतले घटक पक्ष कंटाळलेले आहेत. फक्त ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. कारण ईडी आणि सीबीआय आणि निवडणूक आयोग हे बीजेपीचे सेल असल्यासारखं काम करतंय. पण 29च्या जवळ येत असताना हे सगळं चित्र बदलताना दिसेल. राहुल गांधींनी या देशामध्ये जो काही भारतीय जनता पक्षाचा पर्दाफाश केलेला आहे, मग यांनी निवडणुकांमध्ये मतदार याद्यांमध्ये केलेले घोटाळे असतील ते पुराव्यानिशी जेव्हा त्यांनी दाखवलं, त्यानंतर आता देशातली जनता सुद्धा या सत्याच्या पाठीमागे उभी राहतीये आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या बाजूनं लोकशाहीसाठी देशातली जनता उभी राहील, मतदान करेल.
फक्त निवडणूक आयोगानं तिथं पारदर्शकपणे काम करावं, त्यानं भारतीय जनता पक्षाचा सदस्य म्हणून काम करणं सोडलं पाहिजे. बालाजी गाडे, सातत्यानं विरोधकांकडून एक आरोप होताना दिसतो आणि तो म्हणजे असा की निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह. मात्र निवडणूक प्रक्रिया योग्य रीतीनं समजावून घेण्यामध्ये इंडिया आघाडीचे पक्ष किंवा त्यांचे नेते मंडळी जे वोटिंगसाठी गेलेले होते ते कुठेतरी कमी पडले असं आपल्याला मान्य आहे का? आमच्या सर्वच खासदारांनी लोकसभा गणेशजी, मी तुमच्यामध्ये बोललो नाही. गणेशजी प्लीज तुम्ही उत्तर द्यावं एवढंच सांगतो की आज जी प्रक्रिया झाली. गणेशजी परत मी उत्तर दिलं का तुम्ही सांगता बालाजी गाडे सोबत आम्ही चर्चेला येत नाही? अहो मी तुम्हालाच मदत करतोय बालाजी. बालाजी आपण बोला. तर मला हेच सांगायचंय की इंडिया आघाडीकडचे सर्व खासदारांनी अत्यंत नियमानं मतदान केलं. मला अजून एक मुद्दा इथं जो राहून गेला माझ्याकडनं पाटील सर, तो सांगायचा की यात जी मतं बाद झाली ती नेमकी कुणाची होती हे सुद्धा आता उद्याला समोर येईल. अजून आतापर्यंत माझ्याकडे ते आलेलं नाहीये. मग ती बाद झालेली मतं विरोधकांचीच होती का, ती जाणीवपूर्वक करण्यात आली का, हा सुद्धा संशय आम्हाला आहे. निश्चित पद्धतीनं येणाऱ्या काळात ते सगळं चित्र स्पष्ट होईल. पण या देशातल्या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या प्रभावाखाली आणि दबावाखाली निवडणूक आयोग नीट घेत नाही. ही उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये फक्त इतकं स्पष्ट झालंय की एनडीए सोबतचे घटक पक्ष त्यांच्यासोबत खुश नाहीयेत, तर ते दहशतीनं आहेत. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी लोकशाहीच्या बाजूने उभी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा जो काही बुरखा आहे तो फाडून काढते. आज सर मला एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं मांडायचा आहे. या देशाच्या सर्वोच्च सभागृहामधनं जो योग्य मेसेज गेला पाहिजे तो मेसेज जावा. आणि यांनी सांगितलं की धनखड यांच्यावरती महाभियोग आणण्यामध्ये काँग्रेस होती. तर निश्चित पद्धतीनं लोकशाहीचं सौंदर्यच आहे गणेश खनकर सर की तुमचं माझ्यापेक्षा वेगळं मत आहे आणि ते मत टिकून राहिलं पाहिजे. त्याच्यावरती जर कोणी घाला घालत असेल तर तुमच्या वेगळ्या मताच्या संरक्षणात सुद्धा मी उभं राहिलं पाहिजे. ह्या मताची काँग्रेस पक्ष आणि लोकशाही आहे. धनखड यांच्यावरती ज्या पद्धतीने आणि विचारधारा निश्चित लक्षात आली. गणेश खणकरजी, मला आपल्याला विचारायचं की निवडणूक प्रक्रिया त्यामध्ये होत जाणारे बदल आणि आता देशालाही या सगळ्या प्रक्रियांना सामोरं जावं लागत असल्याचं दिसतंय. मात्र सातत्यानं होणाऱ्या आरोपांमुळे कुठेतरी निवडणूक प्रक्रिया असेल किंवा निवडणूक आयोग असेल त्यावरती सातत्यानं उपस्थित राहणाऱ्या प्रश्नांची खरी उत्तरं राज्यातल्या जनतेला, मतदारांना कशा प्रकारे मिळू शकतील असं आपल्याला एका बाजूला वाटतं. गणेशजी, बघा असं आहे विशालजी, 2014ला आम्ही निवडून आलो, लोकांना वाटलं 2019ला पडतील. 2019ला आम्ही निवडून आलो, त्यांना वाटलं 2024ला पडतील. कारण यापूर्वीचा इतिहास असा आहे की मॅक्झिमम जनता पार्टीचं सरकार 2.5 वर्षात गेलं, नंतर 6-6.5 वर्षात 2004 साली परत सत्तेवर आले. आता त्यांचा तोल सुटत चाललेला आहे. अहो लोकसभेला तुम्ही महाराष्ट्रात 30 जागा जिंकलात, तेव्हा हीच प्रक्रिया होती, ती बरोबर होती. विधानसभेला तुम्ही परत झालात, तुम्ही आमच्यावर आरोप करणार. दक्षिणेमध्ये जेव्हा राहुल गांधी 4.5 लाखाच्या फरकाने जिंकतात तेव्हा हीच व्यवस्था होती. उत्तरेला अमेठीमध्ये त्यांचा उमेदवार जिंकतो तेव्हा हीच व्यवस्था होती. ते स्वतः जिंकले रायबरेलीमधनं तेव्हा हीच व्यवस्था होती. बघा असं आहे की आपला झालेला पराभव आपण स्वीकारला पाहिजे. मुळात मी जे बालाजी गाडे यांना सांगत होतो ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. आज जी झालेली प्रक्रिया आहे, आता कळसे सर या ठिकाणी आहेत, प्रिफरन्शियल वोटिंग हा जो काही प्रकार असतो ना, हे प्रिफरन्शियल वोटिंग कशा पद्धतीनं करता येते, आपली मतं कशी ट्रान्सफर करायची असतात, शेवटच्या फेरीपर्यंत तुम्ही दिलेल्या मतांच्या आधारावरती निकाल कसा फिरवता येतो, ही एक फार म्हणजे वेगळी बाब आहे आणि ही ज्याला समजते त्याला ही निवडणूक कळते. आज जी काही निवडणूक झालेली म्हणजे बालाजी गाडेंकडनं मला हे उत्तर अपेक्षित होतं की निदान आज झालेली तरी निवडणूक ही निष्पक्षपातीपणाने आहे ना बाबा, म्हणजे तेवढं तुम्ही स्वीकारलं बरं झालं. आणि ते दरवेळेला बघा लोकशाहीचं मूल्य काय आहे की जे तुझं मत आहे ते माझं मत असू शकत नाही, माझं मत त्यापेक्षा वेगळं असेल. पण ज्या वेळेला आपण याची चर्चा करू आणि बहुमतानं जे ठरेल ते स्वीकारण्याची माझी तयारी असेल त्याला लोकशाही म्हटली जाते. आता ही 1975 झाली, 25 जूनला लोकशाही डायरेक्ट आणीबाणी ट्रान्सफर झाली होती. मी त्याची चर्चा नाही करणार कारण आज तो विषय नाहीये. कळसे सरांनी आता जी प्रक्रिया आपल्याला समजून सांगितली त्यानुसार गेली 2 दिवस आमची कार्यशाळा होती, त्यात अनेक विषय झाले. मतदानाचे आम्ही मॉक कॉलिंग घेऊन सर्व मतदार कसं व्यवस्थित होईल हे आम्ही बघितलं. आता त्याच्यानंतरही जर का काय घोळ झाला असेल, पण मला खात्री आहे आमच्याकडनं चूक झालेली नसेल. आय एम नॉट शुअर 100% त्याबाबत, पण गडबड कुठं झालेली असेल
तर ज्यांची मतं फुटली आहेत त्यांनी याबाबत विचार करावा. बघा, आमचा विजय तर झालाच, पण तो अधिकची मतं घेऊन विजय झालेला आहे. त्यामुळं आम्ही तर या भाषेत आहोत की जी मतं कमी पडलीत ना, तर ती आमचीच तर मतं नव्हती ना, चुकून काही गडबड झाली, आम्ही या मतापर्यंत आहोत, आम्ही पॉझिटिव्ह. बरं, निश्चित गणेशजी, सकारात्मक दृष्टीने आपण या निकालांकडे सध्या तरी पाहूयात. सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू देत, आमने सामने येतील, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपही करतील. अनंत कळसे सर, केवळ एका वाक्यामध्ये मला आपल्याकडून समजून घ्यायचं आहे, प्रेफरन्शियल वोटिंग ही प्रक्रिया एका वाक्यात. अनंत सर. प्रेफरन्शियल वोटिंगला याच्यामध्ये प्रत्येक मतदाराला प्रेफरन्स असतो. म्हणजे जेवढे उमेदवार असतील त्याप्रमाणे त्याला प्रेफरन्स द्यायचा असतो. 1, 2, 3, 4, 5 जर उमेदवार असेल तर त्याला 5 मताचा हक्क आहे. त्याला पण ते आकड्यात मतं टाकावे लागतात, 1, 2, 3, 4, 5. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे कोटा काढावा लागतो. टोटल नंबर ऑफ व्हॅलिड वोट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सीज मल्टिप्लाइड बाय 100 प्लस 1 आणि क्वोशंट मध्ये 1 मिळवायचा. अशा प्रकारे हा कोटा काढला जातो. पण यामध्ये 2च उमेदवार असल्यामुळे कोट्याचा संबंध नव्हता. ज्याला सर्वात जास्त मतं मिळेल तो निवडून येणार होता. बरोबर आहे. आणि त्याच रीतीनं आता भारताला अखेर नवे उपराष्ट्रपती जे आहेत ते मिळालेले आहेत. CP राधाकृष्णन यांच्या नावावरती अखेर उपराष्ट्रपती पदासाठी शिक्कामोर्तब झालंय. धन्यवाद गणेश खणकर, बालाजी गाडे आणि डॉक्टर अनंत कळसे, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.